अंजली, अंजली. काय ग, इथं अशी काय झोपून राहिलीस? हे आले का राणा? हा अगं खोलीत आहे ना? नाही, लाडू बरोबर काल त्यांनी शर्यत लावली होती म्हणून खाली आले होते, त्यानंतर ते वरच आले नाहीयेत. अगं पण लाडू तर रातच्याला माझ्या जवळच झोपला होता. तेच तर मला कळतच नाहीयेत, मग हे गेले कुठे? म्हणजे रातच्याला गेला तो आलाच नाही होय अजून? नाही. अगं मग मला आणि सूरजला उठवायचं तरी. अहो नाही, मला वाटलं आता येतील मग येतील म्हणून मी वाट बघत बसले आणि माझा डोळा लागला. त्याला फोन तरी कर. मी काल रात्रीपासून फोन करते गोदा, काय फोनच उचलत नाहीये. काही काय नवीन म्हणायचं, पण न सांगता असं कसं कुठं गेलं असेल? मला पण तीच काळजी वाटते. कुठे जायचं असेल तर कायम सांगून जातात हे, आणि आज असं न सांगता अचानकच कुठे गेले असतील? फोन का उचलत नाहीयेत राणाजी? बघा, सकाळ धरणं राणादासनी फोन करायला ती मास्तरी लागणं झालंय. भारीच. ठोकळा शब्दाचा लय पक्काय चंदे. बरकत भाऊजी, फोन सकाळ सकाळी. वहिनी? हा वहिनी बोला की. हा भाऊजी, राणाजी आलेत का तिकडे? अहो रातच्याला चालाय तू इथं. रात्री काही काम होतं का मया? कुठलं काम बिम काय नाही, अचानकच आला. मी म्हणलं इथं का आलायस? तिथं झोपणार म्हणला. जा म्हणलं तर माझा काय ऐकणच. आत्ता कुठे आहेत ते? हाय की आज झोपलाय. जरा फोन द्या त्यांच्याकडे. हा 1 मिनिट थांबा देतो. राणा, हे राणा, राणा, अरे वहिनींचा फोन आहे तर लवकर. वहिनींचा फोन आहे. बाबा काय करू, कोणी करायला मला काय समजत नाही. ते फोन चालू आहे, घे लवकर. अरे फोन चालू आहे की, घे घे. बोल बोल लवकर बोल. हॅलो. अहो काय चाललंय तुमचं? मयात का गेलात तुम्ही रात्री? केक अर्जंट काम होतं. काही काम बिम नव्हतं, आत्ताच बरकत भाऊजींनी सांगितलंय मला. नाही म्हणजे ते मळ्यातलं काम नव्हतं. मग हा ते मळ्यात काय ते साहित्य लागणार आहेत, ते काय लागणार आहेत ते बघायचं होतं. रात्री कसलं साहित्य आणणार होता तुम्ही? नाही नाही नाही, ते रातच्याला फक्त बघायचं होतं. मग सकाळी बघायचं ना. ते अहो सकाळच्याला उगा वेळ वाया गेला असता म्हणून. उगाच वेळेची काहीतरी कारण देऊ नका. वेळेची जर काही एवढीच काळजी असती ना तर आजच्या एवढ्या उशिरापर्यंत झोपला नसतात तुम्ही. लगेच घरी या तुम्ही. वय वय, ते काम झालं की लगेच येतो. काम बिम काही नाही, तुम्ही आधी घरी या. सगळेजण इथे काळजीत आहेत. अहो आधी मला तालमीत गेलं पाहिजे, आणि मग ते माहितले काय अर्जंट काम आहेत ती झालं की लगेच येतो. बरं ठेवू काय? ठेवा. हा ठेवतो. असं का वागतायत राणाजी? नक्की काहीतरी गडबड आहे. आज मीच डबा घेऊन जाते. यांच्या मनात काय चाललंय ते मला कळायलाच पाहिजे. आता या नवरा बायकोचं नातं हळूहळू कसं फिसकटतंय ते बघ तू.
शाबास. हा हा असं. हा जरा फास्ट. हा चालू. हा बरोबर. ए बहादर वा रे वा. वस्ताद घर सुरू. नमस्कार करतो. या पैलवान आज कसं काय इकडं? तालमीत तेच ते पण आज तालमीची याद कशी काय आली? वस्ताद रोज येते. ये ना वा पण इकडं पावलं कधी वळत नाहीत म्हणून विचारलं. नाही असं काय नाही. मग कसं आहे बघूया. कर तालीम सुरू. होय होय. कापड बदलून आलो. ये चला चला सुरू. शाबास. हा आपल्या तालीमानं मला हेच बरं. घरी जाण्यात काय पॉइंटच नाही. राणा अरे नीट खिडकी. काय झालं? वस्ताद एक विचारायचं होतं. विचार की. जरा खासगी आहे. खाजगी होय. विचार की. जरा साईडला येतं काय? बाजूला चल बघू. वस्ताद काय आपला एक दोस्त आहे. लई अडचणीत सापडले हो. हे बघ गावाच्या भानगड सांगू नकोस मला. खाजगी म्हणालाच म्हणून आलोय मी. होय माझ्या दोस्ताचीच खाजगी अडचण आहे. अरे पण माझं काय घेणं का घेणं? वस्ताद असं कसं म्हणताय? अहो त्यो वस्ताद अहो त्यो पैलवान आहे. हा मग आपल्यातला माणूस आहे. बर बोल काय अडचण आहे तुझ्या दोस्ताची? काय झाले त्याला फक्त तालीम करायची आणि बायकोपासून लांब राहायचे त्याला. एवढं सगळं हाय तर मग लगीन कशाला केलं त्या सोकाळीच्यानं? आता झालं त्याला काय करणार? वस्ताद त्याला बायकोपासून लांब कसं राहायचं तेच काय कळणार झालंय बघा. तुम्हीच बघा एवढी वर्ष आली तुम्ही बायकोपासून लांब राहताय म्हणून तुम्हाला विचारते हो. जरा काहीतरी उपाय सांगा की. उपाय सोपा आहे. तुझ्या त्या पैलवान दोस्ताला पुन्हा ब्रह्मचर्य स्वीकारायला सांग. वस्ताद लगीन झालंय की त्याचं? अरे म्हणून काय झालं? बायकोपासून काडी मोड घ्यायला सांग. हा काडी मोड? वस्ताद नाही नाही ते काडी मोड नाही घेता येणार. का? अरे सरळ सांगायचं बाई ग मला तुला नांदवायची नाही आणि तुझ्या संग संसार बी करायचा नाही. तेव्हा तू आपली गप मला काडी मोड देऊन टाक. नाही वस्ताद असं नाही करता येणार. आणि घरातले बी त्याला काडी मोड घेऊ देणार नाही. काय वस्ताद त्याची बायको लई चांगली हो. काय झाले माहितीये काय? तुझ्या त्या दोस्ताचा स्क्रू झालाय ढिला. तू जरा फिट करून घ्यायला सांग. वस्ताद ते तुम्हाला त्याची कंडिशन माहित नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय हो. बरं ते समजा जाऊ दे की. सांगा की काहीतरी उपाय. मग असं कर बायको घरात असली तर चालेल. तू त्याला संन्यास घ्यायला सांग. संन्यास? हं ते आणि कसा? अरे ते माझं साधू बाबा आहेत का नाही ते सांगतात बरोबर. जावा तिकडे. तेच काय ते तुम्हाला ढगे म्हणतात ते? नाही मी कुठं ते असं म्हणतात. तेच ना मागच्या टायमाला गेलतो ते. हा तेच तेच तेच. चालतंय बरं जाऊ काय? अरे लगेच कुठं निघाला? अगोदर कुस्ती पुरी कर आणि मग जा की. वस्ताद असं काय? अहो आपला पैलवान दोस्त अडचणीत सापडलाय तर त्याची अडचण सोडवायला नको काय? पहिलं त्याला अडचणीत सोडवतो आणि मग तालीम करतो. लगेच येतो. हा बर बर जा. लय शहाणा आहेस. राणा तू परत आलास? अरे घरला गेला नाहीस तू? असं करायला राणा. ए राणा. अरे
राणा अरे कुणीकडे चाललायस? ए रांगोळीला चाललोय. अंघोळीला इकडं घरात काय अंघोळीला बंदी घातली होय तुला? नाही. मग राणा काय झालंय? एकतर वहिनीशी न सांगता तू मळ्यात आलास, रातच्याला इथं झोपलास, सकाळी उठून फोनवर थापा बी मारल्यास. काय भानगड आहे रे? मला कळलीच पाहिजे, काय भानगड आहे सांग. कुठं काय? काय नाही. काय नाही, तू आंघोळ कर, मी जरा गावात जाऊन येतो. गावात ना आलेल्या मला सगळं सांगायचं काय. चल जाऊन आलो मी. जाऊन येतो रे. बरकत भाऊजी, राणाजी, राणाजी, बरकत भाऊजी इथे नाहीयेत. गेले कुठे? बरकत भाऊजी, राणाजी, अहो अहो इथे काय करताय तुम्ही? ते मोटर मोटर दुरुस्त करतोय. मोटर तर इथे आहे, तिकडे काय करताय? आंघोळ करतोय. बरं झाली आंघोळ की वर या, मी जेवण घेऊन आलीये. परत तुम्ही ठेवून जावा, ते मला जरा टाइम लागेल. झालीये की आंघोळ, या की बाहेर. काय ते बाहेर लई कडाक्याचं ऊन आहे ना व, ते सहन ऊन झाले बघा, तो जरा पाण्यातच पडतो. तुम्ही बी जावा घरला, ते ऊन लई वाढेल आता. उगाच काहीतरी खोटी कारण सांगू नका मला. या लवकर बाहेर या. काय चाललंय हो तुमचं गेले 2 दिवस? मला तर काहीच कळत नाहीये. अहो काय नाही, तुम्ही जेवण ठेवून जावा, मी काम झालं की येतो. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर जाते मी घरी, पण संध्याकाळी लवकर घरी या. होय होय येतो. आणि हो, आज मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आणि काय सुरू आहे हे सगळं सांगायचं तुम्ही मला. अहो काय नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही जावा घरला, मी येतो. ठीक आहे, पण संध्याकाळपासून सगळा वेळ मला द्यायचा आहे, कळलं? लवकर या घरी, मी वाट बघते. सांचायला काय कारण सांगता येणार नाही, तेव्हा कर्मचारी घ्यायलाच पाहिजे. अंजली वहिनी, हो अंजली वहिनी, अंजली वहिनी, हो अहो काय आहे, कुठल्या तंद्रीत चाललाय सा? नाही काय नाही, बोला ना. अहो काय काय झालंय? अहो बोला की.
आजकाल राणाजी अचानकच विचित्र वागायला लागले. काय कारण आहे मला काही कळतच नाहीये. विचित्र म्हणजे सारखं सारखं घराच्या बाहेरच असतात, घरातनं पळ काढतात, प्रेम आहे म्हणतात आणि मध्येच गायब होतात, धड काही बोलतच नाहीत. अहो गडी माणसांचं असंच असते. त्यासनी त्यांचं प्रेम सांगता बी येत नाही आणि दाखवता बी येत नाही, पण मनातनं जीव मात्र लावत असतात. अहो आमचा नवरा बी असाच घुम्यासारखा गप्प बसायचा. मग काय हळूहळू झालं सगळं नीट. पण राणाजी आतापर्यंत एवढं बोलायचं, मग आताच का असे गप्प गप्प? अहो कामाच्या धंदीत होतंय कधी कधी असं. अहो नवऱ्यावर आपणच हक्क गाजवायचा असतोय, मग बघा कसं लाईनवर येतात ते. त्यात तुम्ही सरपंच झाल्यामुळं निम्मा वेळ गावासाठीच जातोय. जरा हक्क गाजवायला सुरू करा, मग बघा कसं सरळ येतात ते. चालेल. बर आणि हे बघा काय काळजी करू नकोसा, सगळं नीट होईल. अहो कामाच्या टेन्शन मुळे होतंय असं. नेमकं काय झालं शोधायलाच पाहिजे. कसलं टेन्शन आलं असेल यांना. थँक्यू, येते. बर या. बाबा नमस्कार करतो. नमस्कार करतो बाबा. बोल, काय काम काढलं? काय नाही, असंच पाय पडायला आलतो. बाबा बोल, काय काम आहे? नाही मी म्हणजे माझा एक दोस्त आहे, त्याला ब्रह्मचारी घ्यायचंय. कशाला? काय माहित नाही, म्हणला ते सहजच घ्यायचंय. असंच घ्यायला ब्रह्मचर्य काय खायची गोष्ट आहे? नाही म्हणजे ते त्याला मनापासून वाटते हो तसं. तू मागच्या वेळी पण आला होतास, माझ्या लक्षात आहे. हा तुझा दोस्त तुझ्यासारखंच नाही ना? जवळ मी संन्यासी बनत नाही तवर माझं मन ताळ्यावर येणार नाही. खरंच संन्यासी बनायचं असेल तर त्यासाठी संसाराच्या मडवा खालून जावंच लागतं. संसार तर केला, आता संन्यास घेतला की सुटलो.